नमस्कार. जन अदालत संस्थेच्या वतीनं JMFC विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या लेक्चर सिरीज मध्ये संस्थेच्या वतीनं आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचे वक्ते माननीय श्री सिनियर ॲडव्होकेट गजानन चव्हाण सर यांचा परिचय करून देण्यासाठी म्हणून मी ॲडव्होकेट नेहा गिरणार विनंती करतो की सरांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर त्या लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा दिघे, जन अदालत संस्था पुणे यांच्या वतीने JMFC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या या लेक्चर सिरीज मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या लेक्चरसाठी आपल्याला सिनियर ॲडव्होकेट श्री गजानन चव्हाण सर हे वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सर, मी जन अदालत मार्फत आपलं मनापासून स्वागत करते. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. ऑगस्ट 1981 मध्ये वकिलीची सनद घेऊन सरांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. गेली 43 वर्षे सर ठाणे, कल्याण, नवी मुंबई व वसई येथे फौजदारी वकिली करत आहेत. सुरुवातीची 10 वर्ष सरांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केलेले आहे. आजपर्यंत 1500 NDPS आणि 3000 सेशन्स केसेस सरांनी चालवलेले आहेत. ठाणे जिल्हा वकील संघटनेचे मानद सचिव व 2 वेळा अध्यक्ष म्हणून सरांनी काम पाहिले आहे. सर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे विद्यमान सदस्य आहेत. तसेच सर कंटिन्युअस लीगल एज्युकेशन कमिटी क्लेपचे 3 वर्ष चेअरमन होते, तर आता ते बेसिक लीगल एज्युकेशन कमिटी ब्लेपचे चेअरमन आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा व हिमाचल प्रदेश येथे सरांनी फौजदारी कायद्यावर 300 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत. आपल्या समाजसेवेच्या आवडीपोटी पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या सासवड येथील ममता बालसदन या अनाथ आश्रमाशी सर गेली 30 वर्ष निगडीत आहेत. आज सर आपल्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट या विषयातील एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस अँड री एक्झाम विथ स्पेशल रेफरन्स टू लीडिंग क्वेश्चन्स, इम्पिचिंग क्रेडिट अँड विटनेस, क्रॉस एक्झामिनेशन ऑन प्रिव्हियस रिटन मटेरियल या टॉपिकवर लेक्चर देणार आहेत. सरांना मी विनंती करते की आपण लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार मित्रांनो, क्रॉस एक्झामिनेशन वरती बोलताना मी फौजदारी वकील आहे. मी फौजदारी कायद्याच्या पेरीफेरीमध्येच बोलणार आहे, कृपा करून लक्षात घ्या. आणि क्रॉस एक्झामिनेशनचे सिव्हिलचा जो भाग आहे त्याला काय कायदा वेगळा आहे असं नाहीये, तोच कायदा आहे. आपल्याला फौजदारी कायद्यामध्ये माहिती आहे की पोलिसांचा तपास जेव्हा होतो तेव्हा साक्षीदाराचा, फिर्यादीचा विशेषतः FIR नोंदवला जातो. तो पोलीस ठाण्यात जातो, दखलपात्र घटनेची इन्फॉर्मेशन देतो आणि त्याने सांगितलेलं वृत्त तिथला अधिकारी कागदावर लिहून घेतो, एका फॉर्मेटमध्ये लिहून घेतो आणि गुन्हा नोंद करण्यासाठी गुन्हा नोंद रजिस्टर जे असतं त्याच्यामध्ये त्याची तो एंट्री घेतो आणि ह्या गुन्ह्याचा तपास एखाद्या अधिकाऱ्याकडे वर्ग करतो की तुम्ही याचा तपास करा. म्हणजे पुरावा गोळा करण्याचं काम, सत्य शोधण्याचं काम. टू फाइंड आउट द ट्रूथ इन द एलिगेशन्स appearing in the FIR is the process which is called as an investigation, तपास. आता या तपासाच्या काळामध्ये सेक्शन 180 म्हणजे सेक्शन 181 आणि सेक्शन 182 BNSS 23 या कायद्याखाली, या कोडखाली, संहितेखाली साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची स्कीम आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची स्कीम कशी आहे, तर त्या साक्षीदाराकडे चौकशी केली जाते की या घटनेबद्दल, या गुन्ह्याबद्दल तुला जे माहिती आहे ते सांग. मग त्याला जी माहिती आहे ती सांगायला तो बांधील आहे कायद्याने. तो उडवाउडवीची उत्तरं देणार नाही.
नाहीतर याच BNSS खाली त्याला नोटीस देऊन जबाब द्यायला बोलवण्याचं त्या पोलीस अधिकाऱ्याला अधिकार आहे. आणि प्रत्येक नागरिकाने एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती असलेली माहिती जी आहे ती पोलिसांना देणं हे त्याचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. आणि पोलीस अधिकारी नॉर्मली ती माहिती त्याच्या टिपणाच्या स्वरूपात, त्याच्या जबाबाच्या स्वरूपात, त्याच्या कथनाच्या स्वरूपात कागदावरती लिहून घेतली जाते, लिहून घेतो आणि मग ते चार्जशीट सह जोडल्या जातं. सुसाइड, ऍक्सिडेंटल फायर, अटेम्प्ट टू अब्लेस समबडी, या तिन्ही केसेसमध्ये भाजलेल्या इसमाचं ज्याच्या अंगावर रॉकेल टाकल्या गेलं, त्याला पेटवलं गेलं, किंवा ज्याने कुणाच्या तरी उस्कवण्यामुळे ज्याला आत्महत्या करण्याला प्रवृत्त केलं गेलं, तो जखमी हॉस्पिटलला पडलेला आहे, ही इज ऑन द व्हर्ज ऑफ डेथ, किंवा एखाद्या माणसावरती मोठा हल्ला झालाय शस्त्राने, गोळीने, आणि ही इज ऑन द व्हर्ज ऑफ डेथ, तर दवाखान्यामध्ये किंवा त्याला घटनास्थळावरून दवाखान्यात घेऊन येईपर्यंत त्याचं ओरल डाईंग डिक्लेरेशन ते एखाद्या साक्षीदाराच्या स्टेटमेंट स्वरूपात येईल, किंवा लेखी डाईंग डिक्लेरेशन जे आहे ते लेखी स्वरूपात एखाद्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने, ज्याला ते डाईंग डिक्लेरेशन नोंदवण्याचा अधिकार आहे, तर ते डाईंग डिक्लेरेशन नोंदवलं जाईल. आणि तो जर माणूस मरण पावला, उपचाराने तो जगला, तर त्याची स्टेटस 180च्या स्टेटमेंट सारखीच होईल. पण तो जर मरण पावला तर तो त्याचा मृत्यूपूर्व जबाब होईल. अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. शिवाय पोलीस काही साक्षीदारांच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये मॅजिस्ट्रेट साहेबांच्या घेऊन जातात आणि त्या ठिकाणी त्याचं जे पोलिसांपुढे स्टेटमेंट नोंदवलेलं आहे तशा स्वरूपाचं स्टेटमेंट ते न्यायालयामार्फत नोंदवून घेतात. बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की पोलिसांनी नोंदवलेलं स्टेटमेंट हे रसभरीत आणि सर्व डिटेल्स असलेलं, या उलट न्यायालयात नोंदवलेला जबाब जो आहे, कोर्टासमोरील जबाब, तो जबाब क्रिप्टिक स्वरूपाचा असतो. कारण न्यायालय ही अत्यंत स्वतंत्र संस्था आहे, त्यांना आरोपीशी काही कर्तव्य नाही, त्या फिर्यादीशी नाही, जखमी माणसाशी नाही, पोलीस अधिकाऱ्याशी नाही. आता ही जी स्कीम आहे पुराव्याच्या काळामध्ये लेखी स्वरूपात गोळा करायची, या संहितेमध्ये BNSS मध्ये किंवा 83 मध्ये 1973 मध्ये जो क्रिमिनल प्रोसिजर कोड कालपर्यंत लागू होता, 1/4/2024 पर्यंत, अपेक्षा अशी आहे की त्या साक्षीदाराने आपल्या पूर्वीच्या कथनाप्रमाणे 2 वर्षांनी, 1 वर्षांनी, 5 वर्षांनी, काही वेळेला डिलेड रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स आणि ट्रायल होतं, कधी जो तो कोर्टात येईल त्याने पूर्वीच्या पोलीस स्टेटमेंट प्रमाणे त्याने कोर्टापुढे शपथेवर कथन करायचे. पोलिसांपुढे केलेलं कथन आहे, त्याच्यावर त्याची सही नाही, तसंच सांगायला तो बांधील नाही. पोलिसांपुढे केलेलं कथन जे आहे ते गॉस्पेल ट्रूथ आहे, कोर्टापुढे केलेलं कथन गॉस्पेल ट्रूथ आहे, बंधन नाही त्याच्यावर. तसं प्रिझम्पशन पण नाही कायद्यामध्ये. किंवा कोर्टापुढे जो नोंदवला गेलेला जबाब जो आहे आता 183 आणि पूर्वीचा 164 प्रमाणे जबाब,
तर हे दे आर नॉट गॉस्पेल ट्रूथ, दे आर नॉट एक्झामिनेशन इन चीफ, दे आर ॲट पार विथ स्टेटमेंट रेकॉर्डेड बाय द पोलीस, असा कायदा आहे. पण कायदा आणि नीती असं मान्य करते की त्यांनी किमान त्या कागदाप्रमाणे कोर्टापुढे सांगायचंय. कोर्टापुढे जे तो सांगतो, कथन करतो, त्याला ओरल एव्हिडन्स किंवा एव्हिडन्स ऑन ओथ असं म्हणतात. आणि कोर्टाचं काम जे आहे भविष्यामध्ये, ते ओरल एव्हिडन्स काय आला, त्या ओरल एव्हिडन्स मध्ये असलेल्या कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन्स काय आहेत, त्या कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन्स मटेरियल आहेत का, महत्वाच्या आहेत का, त्या रूट ऑफ द केस पर्यंत जाणाऱ्या आहेत का, ज्याच्यामुळे सरकार पक्षाची केस खोटी ठरणार आहे किंवा सरकार पक्षाची केस सिद्ध होणार आहे. अशा दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या कॉन्ट्राडिक्शन, ओमिशनचा कोर्टाला पुढे हा सगळा एव्हिडन्स इव्हॅल्युएट करताना जजमेंटच्या वेळेला विचार करायचा असतो. आता ओमिशन म्हणजे काय, तर साक्षीदारांना दे हॅव अ टेंडन्सी टू एक्झागरेट दी अकाउंट, म्हणजे जे घडलंय त्याच्यापेक्षा तिखट मीठ लावून जास्त काहीतरी सांगायचं, जेणेकरून त्याची अशी मनाची इच्छा असते, भावना असते की आरोपीला शिक्षा होईल, त्याच्यामुळे आरोपी अडचणीत येईल, म्हणून तो कागदाच्या बाहेर जाऊन, पोलिसांपुढच्या 180च्या स्टेटमेंटच्या बाहेर जाऊन, पोलिसांपुढच्या 183, कोर्टापुढच्या 183च्या स्टेटमेंटच्या बाहेर जाऊन, किंवा जो पंचनामा पोलिसांनी तयार केलाय त्याच्या बाहेर जाऊन, तो ऍडिशनल गोष्टी ज्या इम्प्रूव्हमेंट स्वरूपात, सुधारणेच्या स्वरूपात कोर्टात पहिल्या प्रथम सांगत असतो, त्याला आपण ओमिशन म्हणतो. प्रत्येक ओमिशन म्हणजे जी त्याच्यात नाहीच आहे, पोलिसांनी, कोर्टांनी पंचनाम्यात वगळलेली आहे, ती तो आता नव्याने सांगतोय, त्याला ओमिशन असं म्हटलं जातं. आणि ती प्रत्येक ओमिशन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ज्याने तो जबाब नोंदवला, तो कोर्टापुढे आल्यानंतर त्याला पूर्वीच्या 145 आणि आत्ताच्या कायद्याच्या 144 नुसार BSA प्रमाणे 144 नुसार त्याला जेव्हा कन्फ्रंट केली जाते, ती त्यावेळेला मी सांगतो, ती कन्फ्रंट केली जाते आयोकडे, त्यावेळेला आयोग सांगतो त्याने असं माझ्या पुढे जबाबात सांगितलेलं नाही, तेव्हा ती कॉन्ट्राडिक्शन म्हणून सिद्ध होते आणि त्याला काही वेळेला आवश्यक असेल तेव्हा एक्झिबिट दिला जातो आणि तो पुराव्यात वाचला जातो. पुराव्यात स्टेटमेंट जे असतात पोलिसांपुढची, ती वाचली जात नाहीत. पुराव्यात मॅजिस्ट्रेट साहेबांपुढे 183 खाली नोंदवलेलं स्टेटमेंट जे आहे ते वाचलं जाणार नाही, जर साक्षीदाराने त्याच्यानुसार पुरावा दिला नसेल. साक्षीदाराने त्या स्टेटमेंट नुसार पुरावा दिला असेल तर त्याला पुरावा देताना एक्झिबिट पडलेला असेल, याच्यावर तुझी सही आहे, याच्यातला मजकूर बरोबर आहे, ही खात्री केल्यानंतर त्याला निशाणी पडली, एक्झिबिट पडला, की तो न्यायालयापुढे त्याने तपासाच्या काळात दिलेला जबाब जो आहे तो वाचला जाईल, त्याची एव्हिडेन्शियल व्हॅल्यू ॲक्नॉलेज केली जाईल. तेव्हा आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, तर एक्झामिनेशन इन चीफ ही काय भानगड आहे. एक्झामिनेशन इन चीफ, व्हॉट इज क्रॉस एक्झामिनेशन, हे सगळं दिलंय भारतीय साक्ष्य संहितेच्या कलम 142 मध्ये. री एक्झामिनेशन पण खाली दिलेली आहे. आता सरकार पक्षाचा साक्षीदार आहे
त्याला बोलवतो कोण? तर सरकार पक्षच बोलवतं, प्रॉसिक्युटर बोलवतात, आयओ बोलवतो. आता त्याची साक्ष पहिल्यांदा होणार. असं कधी झालंय का की बा चव्हाण वकील तुम्ही आधी क्रॉस करा मग तो त्याची चीप देईल? असं होत नाही. पहिल्यांदा चीफ एक्झामिनेशन होते. ती कुणाची? तर ज्या पक्षावरती बर्डन ठेवलेलं आहे टू प्रूव्ह इट्स केस बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट. burden is on the shoulders of prosecution to prove its case. So it is a bounden duty of the prosecution to take his examination in chief. ज्याला मराठीमध्ये साक्षीदाराची सरतपासणी म्हटलेलं आहे. ती सिव्हिल मधली असो, सिव्हिल मध्ये प्लेंटिफ जेव्हा आपला पुरावा देईल तेव्हा प्लेंटिफ चीफ घेईल, डिफेंडंटचे वकील साक्षीदार क्रॉस करतील. जेव्हा डिफेंडंटचा पुरावा सुरू होईल तेव्हा डिफेंडंटचे वकील चीफ घेतील आणि प्लेंटिफचे वकील त्याची क्रॉस करतील. फौजदारी कायद्यामध्ये कशी पद्धत आहे? तर प्रॉसिक्युटर चीफ एक्झामिनेशन घेतील आणि सरकार डिफेन्सचे वकील, आरोपीचे वकील, बचावाचे वकील त्याची क्रॉस एक्झामिनेशन घेतील. आता री एक्झामिनेशनचं आधी सांगून टाकतो, मग चीफ एक्झामिनेशन आणि क्रॉस एक्झामिनेशन कडे आपण वळायला मोकळे हो. री एक्झामिनेशन ही याच कायद्यामध्ये दिलेली आहे, कलम 142B भारतीय साक्ष संहिता BSA 2023, जो 1/7/2024 पासून अंमलात आलेला आहे. आता री एक्झामिनेशन काय आहे? री एक्झामिनेशन इज नॉट अ चीफ एक्झामिनेशन. लक्षात घ्या, री एक्झामिनेशन इज नॉट मेंट, not objected to fill up the lacunas in the evidence. I say evidence. I don't say chief examination. I don't say only cross examination. Chief examination जी आहे ती झाली, करेक्ट. त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होऊन त्या साक्षीदाराची क्रेडिबिलिटी, त्या साक्षीदाराने केलेलं कथन हे डिमॉलिश केलेलं आहे. आता सरकारी वकील म्हणतील साहेब आम्हाला ह्याला गॅस वेल्डिंग करून सगळं रेकॉर्डवर आणायचंय. इट इज नॉट अलाउड. री एक्झामिनेशन वरची मित्रांनो तुम्ही 1-2 जजमेंट काढून जर बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल, इट इज अलाउड only when there is a ambiguity in the evidence. Evidence म्हणजे चीफ आणि क्रॉस. ओरल एव्हिडन्स, एव्हिडन्स ऑन ओथ. क्रॉस संपली की त्या साक्षीदाराचा पुरावा संपलेला असतो. पण बऱ्याच वेळेला पुढच्या तारखेला री एक्झामिनेशन साठी अर्ज केला जातो 142 कलमाखाली आणि सांगितलं जातं साहेब आम्हाला या मुद्द्यावर त्याला री एक्झामिन करायचं. नुसता अर्ज करून चालत नाही. द प्रॉसिक्युटर हॅज टू सॅटिस्फाय द लर्नेड जज, ऑनरेबल जज, की या विषयावरती, या मुद्द्यावरती जो पुरावा कोर्टात नोंदवला गेला, आज नोंदवला गेला किंवा मागच्या तारखेला नोंदवला गेला, त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटी आलेली आहे, क्लॅरिटी नाहीये. याचा अर्थ अ का ह्याचा अर्थ ब हे स्पष्ट होत नाहीये. त्यावेळेलाच आणि त्याच वेळेला फक्त री एक्झामिनेशन अलाउ केली जाईल. नाहीतर कसं होईल, आधी चीप घ्यायची, मग क्रॉस घ्यायची, क्रॉसमध्ये चीप मधलं मटेरियल डिमॉलिश झालं की सरकारी वकील उभे राहतील ॲज अ मॅटर ऑफ राईट की साहेब आम्हाला री एक्झामिनेशन घ्यायचे, कारण यांनी आमची सगळी क्रॉसमध्ये वाट लावून टाकली, आम्हाला परत एकदा सांगायचंय. नॉट अलाउड. विटनेस जे मध्येच व्हॉलेंटियर करतो ना क्रॉस एक्झामिनेशन मध्ये, दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय साक्षीदाराला
जे काय त्याच्या माहितीचं त्या केसबद्दल त्या गुन्ह्याबद्दल सांगायचं असेल, ही हॅज टू से इट इन एक्झामिनेशन इन चीफ. काही हुशार सरकारी वकील असतात, ते सांगतात आपल्या अंगाशी आलं तर तू असं स्पष्टीकरण दे, तुला जर असं सर विचारलं सेक्शन तर तू त्याला 313 असा ना. फाटा फोड. 313 हा रिकॉलचा आहे राजा. 311 हा रिकॉलचा आहे. 313 इज अ स्टेटमेंट ऑफ अक्यूज. CRPCचा. हा, कोणी विचारलं नाव काय? योगेश फुंदारे. हा, ऐक राजा, आता नको डिस्टर्ब करूस. तुझे प्रश्न सगळ्यांची उत्तर मी तुला यथावकाश देईन. तुम्ही शेवटी मला प्रश्न विचारा. आय विल ट्राय टू गिव्ह यू आन्सर्स टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी. प्रश्न काय माहितीये का, मी बोलत होतो कशावर? वेन देर इज अ एम्बिग्युटी इन दी एव्हिडन्स. शेवटी कोर्टाला तो पुरावा ऍसेस करायचा आहे ना जजमेंटच्या वेळेला. कोर्टाला शेवटी कन्क्लुजनला यायचंय की नाही की बा वेदर ही इज गिल्टी ऑर नॉट. तर त्या वेळेला कोर्टाचा गोंधळ होऊ नये म्हणून सरकारी वकिलांनी कोर्टाला विनंती करायची आहे की या मुद्द्यावर एम्बिग्युटी आहे, आणि इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट येस, upon reading that sentence there appears an ambiguity in the evidence of particular witness, and for that only small purpose a re-examination is necessary, court will allow him to speak that much only. त्याला बाकीचं सगळं सांगायला अलाव करणार नाही, आणि त्याच्यावर परत लिबर्टी विरुद्ध पक्षाच्या प्रतिपक्षाला म्हणजे आरोपीला त्याच्यावर परत क्रॉस एक्झामिनेशन करण्याची लिबर्टी आहे. तेव्हा री एक्झामिनेशनचा पर्पज जो आहे तो तुम्हाला सांगतो, इट इज व्हेरी लिमिटेड. नाउ व्हॉट इज चीफ एक्झामिनेशन अँड व्हॉट इज लीडिंग क्वेश्चन? यू मस्ट नो from the BNSS what is leading question. Whether leading questions are allowed when objected by the other side, you can't ask this question. Whether leading questions are allowed in the examination in chief. Now in short, I'll tell you brothers and sisters, leading question is one in which an answer to be given by the witness is incorporated, inbuilt. तुम्ही अशिक्षित आहात का? हो. तुमचं शिक्षण किती आहे विचारायला पाहिजे. तुम्ही 5वी शिकला आहात का? त्याला हो बोलायचं फक्त काम ठेवलंय. तुम्ही घटना डोळ्याने पाहिली का? तो होच बोलणार आहे. तर these are the leading questions. Leading questions are not allowed in the examination in chief. Why? We must understand the analogy behind not asking leading question in examination in chief. Now the complainant has come to the court, or a pancha witness has come to the court, or a doctor has come to the court, or IO has come to the court. What he is supposed to do? He has to depose on oath. He has to give evidence on oath to the best of his knowledge about the things, about the offense he has seen, heard, or perceived. And he is supposed to prove through his evidence a fact in issue. He is supposed to tell the court as to what is the fact involved in this case. So तो येऊन सांगेल तर त्याला स्वतःने त्याने सांगितलं पाहिजे. I have seen number of times some new or junior prosecutors or police prosecutors, they openly lead the witness and drag him to the facts.
आपल्याला हवं तसं आन्सर त्याच्याकडून स्नॅच करतात. बट आय हॅव सीन द जजेस, दे refrain to record such answers, provided the defense advocate is alert, and when he says openly that sir, he has asked this leading question, he be warned now not to ask such leading question. आता कुठले लीडिंग क्वेश्चन अलाव करता येतील? तुमचं वय किती आहे? काय लीडिंग क्वेश्चन आहे का ह्याच्यात? तुम्ही काय काम धंदा करता? किती वर्ष करताय? काही नथिंग रॉंग इन दिस. हा जो टिंब आहे, हा तुमचा मुलगा, ज्याच्यावरती हल्ला झाला तो, ज्याचा मर्डर झाला तो, हा तुमच्या बरोबर राहायचा. ह्याच्यात लीडिंग क्वेश्चन काय आहे का? लीडिंग आहे का काय? ज्याच्यामुळे आरोपीच्या बचावाला प्रिज्युडाइस निर्माण होईल, बाधा निर्माण होईल, असा तो लीडिंग क्वेश्चन नाही. तेव्हा लीडिंग क्वेश्चन इज अलाउड टू सर्टन एक्सटेंट, and that too with the permission of the court. Many a times, seasoned lawyer like me, when I see the statement of witness that there is nothing incriminating, फक्त एव्हिडन्सची रद्दी वाढवण्याचं काम हा साक्षीदार करणार आहे, याच्या पुराव्याने केस पुढे जाणार नाही, आरोपीच्या बचावाला बाधा होणार नाही. आम्ही सरकारी वकिलांना सांगतो की सरकारी वकील लीड करा, तुम्हाला जे हवंय ते घ्या सगळं रेकॉर्डवर. आता त्याच्यात सुद्धा ते हुशार असतात. ते काय करतात, त्यांचे जे सोयीचं आहे तेवढं लीड करून घेतात आणि दोन गोष्टी त्याच्यामध्ये ज्या आपल्या सोयीच्या आहेत ते अवॉइड करतात. सुसाईडच्या केसमध्ये त्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं असतं की या मुलीच्या लग्नाला या मुलाबरोबर म्हणजे आरोपी बरोबर तिच्या आई वडिलांचा विरोध होता. असं कोण सांगते? तर त्या मुलीची आत्या सांगते. सरकारी वकील ते घेणार नाहीत, आपल्याला ते घ्यावं लागेल. आता ते कॉन्ट्राडिक्शन तिथे आहे. तुम्हाला ती कशी घ्यायची ते थोडक्यात सांगतो. मी बचावाचं बरंच काम केलेलं असल्यामुळे यू हॅव टू आस्क की बा असं घडलं का की तिच्या वडिलांचा आरोपी सोबत लग्नाला, तिच्या लग्नाला विरोध होता. तर आता ते त्यांच्या अंगाशी येणार आहे. साक्षीदार हुशार असतो, तो म्हणेल नाही असं काही झालेलं नाही, असं काही घडलेलं नाही, वडिलांचा विरोध वगैरे काही नव्हता. आता स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. ही कॉन्ट्राडिक्शन तुम्ही कशी मिळवणार आहात? परत तुम्ही त्याला विचारायचं, तसं तुम्ही पोलिसांना सांगितलं होतं का? तो म्हणेल नाही, त्याचं उत्तर कंटिन्यू राहील, मी तसं पोलिसांना सांगितलं नव्हतं. मग हे जे पॅरा 3च्या बॉटमला लिहिलेलं आहे ते पोलिसांनी तुमच्या जबाबात का लिहिलं याचं कारण सांगता येईल का आज तुम्हाला? तो म्हणेल नाही सांगता येणार. आता आयओ येणार आहे नंतर, 10 विटनेस झाल्यानंतर आयओ कडून तुम्हाला घ्यायचे की या साक्षीदाराच्या जबाबातला पोर्शन मार्क ए हा त्याने कथन केल्याप्रमाणे तुम्ही रेकॉर्ड केलेला आहे. समजतंय तुम्हाला? हो सर. अजितभाई समजतंय? येस सर. येस सर. Yes, yes. येस सर. Let us go ahead. आपण साक्षीदाराला तो पॉइंट आउट करायचा आणि नुसता साक्षीदाराला पॉइंट आउट करून आणि त्याला पोर्शन मार्क हे करून उपयोग नाही. तर तो आयओ येतील त्यावेळेला आयओना आपल्या क्रॉसमध्ये तो विचारायचा आहे की तुम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे पोर्शन मार्क ए, पोर्शन मार्क बी हे तुम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे लिहिलेले आहेत, त्याला एक्झिबिट पडतील. कारण स्टेटमेंट जी 180 खालची आहे, पूर्वीच्या 161 CRPCच्या, तिची व्हॅल्यू न्यायाधीशांच्या दृष्टीने 0 आहे. म्हणून त्याला पोर्शन मार्क ए क्रॉस चालू असताना केला साक्षीदाराच्या. आणि मग जेव्हा आयओ येतील त्यावेळेला त्या पोर्शन मार्कचं कन्फर्मेशन झालं
की कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्ही त्या आयोकडून त्याला एक्झिबिट पाडून घ्यायचा आहे. त्याला एक्झिबिट पाडला की तो पोर्शन जज साहेबांना इव्हॅल्युएशन ऑफ एव्हिडन्स करताना जजमेंटच्या वेळेला वाचता येईल आणि तो तुमच्या फेवरला असल्यामुळे तुम्ही हा चान्स विसरायचा नाहीये आयोच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये. मगाशी मी तुम्हाला एक सांगित होतं ओमिशन बद्दल, जे जबाबात नाही, ज्याचा त्याच्या डोक्यात उल्लेख नव्हता स्टेटमेंट देताना, तो आता आज रोजी प्रत्यक्ष कोर्टामध्ये साक्ष देताना तो वाढून बडा चढा के सांगतोय, इम्प्रूव्ह करतोय आपलं अर्लियर व्हर्शन बिफोर पोलीस ऑर बिफोर कोर्ट ऑर इन द पंचनामा. तो सांगतोय, त्याला तुम्ही तिथे पकडलेलं आहे की बा हे तू पोलिसांना सांगितलं होतं का? तो म्हणेल सांगितलं होतं. मग पोलिसांनी तुझ्या जबाबात का लिहिलं नाही? काय कारण सांगता येईल का तुला आज? सोपी पद्धत आहे, लोक घोळ घालतात त्याच्यामध्ये. पहिला प्रश्न आहे की तू अमुक अमुक हे जे सांगितलंस, जे त्याच्या जबाबात नाहीये, ते तुम्ही या पद्धतीने विचारायचे की ही गोष्ट तुझा जबाब घेतला पोलिसांनी तेव्हा तू पोलिसांना सांगितलीस का? तो हो म्हणतो, कारण त्यांनी चीफ मध्ये सांगितलंय. ती तुझ्या जबाबात पोलिसांनी का लिहिली नाही याचं कारण आज सांगता येईल का? तो म्हणतो मला नाही सांगता येणार. मग हीच गोष्ट आयओशी कन्फ्रंट करायची की नाही आपल्याला? 145 जुना आणि आत्ताचा 148 सेक्शन खाली करायची आहे प्रिव्हियस स्टेटमेंट, बरोबर आहे. तर आपल्याला आयओशी कन्फ्रंट काय करायचे की ह्या दोन गोष्टी त्याने तुमच्या पुढे जबाब देताना सांगितलेल्या नव्हत्या. आलं लक्षामध्ये तुमच्या? आता आपण पुढे जाऊया. आता क्रॉस एक्झामिनेशनचा हेतू मुळात काय आहे मित्रांनो? क्रॉस एक्झामिनेशन मध्ये त्याची जी क्रॉस एक्झामिनेशन चा अर्थ दुसरा एक असा आहे की ऑल लीडिंग क्वेश्चन्स, एनी क्वेश्चन ऑन द अर्थ प्रोव्हाइडेड इट इज कनेक्टेड विथ फॅक्ट इन इश्यू or to the fact. You can't have a luxury of asking any question on the earth. ताजमहाल बघून आलास का कधी आयुष्यात? काय संबंध आहे विचारायचं? Not any question on the earth, but any question which is more or less connected with fact in issue or related to the fact involved in the case. तर तसा कुठलाही प्रश्न तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन मध्ये विचारता येतो, तो अधिकार कायद्याने तुम्हाला दिलेला आहे. आणि दुसरा आस्पेक्ट असा की क्रॉस एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला सर्व लीडिंग प्रश्न तुम्हाला विचारता येतात की बाई तुमचं या माणसाशी लग्न झाल्याबद्दल तुमच्याकडे कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही. बाई तुमचं अमुक माणसाशी घटस्फोट झाला हे दाखवायला तुमच्याकडे कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही. ती नाही म्हणेल. कारण असं की तुमचा घटस्फोट कुठल्याही कोर्टाने मंजूर केलेला नाही. आता हे लीडिंग प्रश्न आहेत, पण ते विचारायला डिफेन्सच्या वकिलाला, आरोपीच्या वकिलाला लिबर्टी आहे. कारण त्याच्यावर तुमच्या केसचा निकाल जो आहे तो अवलंबून आहे. मित्रांनो, एक सेक्शन मी तुम्हाला सहज रिफर करून त्याच्यातला काही पोर्शन वाचून दाखवतो सो दॅट यू कॅन. अनोक प्रधानला फोन करून माझं काम चालू आहे म्हणून सांग. 8:30 तुला फोन करतील. एक सेक्शन 137 आहे BSA मध्ये, भारतीय साक्ष संहिता 2023 मध्ये 137 कलम आहे. मी जस्ट त्याच्यातला रिलेटेड पोर्शन जो आहे तो वाचतो. A witness shall not be excused from answering any question as to any matter relevant to the matter in issue. म्हणजे फॅक्ट इन इश्यू
मॅटर इन इश्यू जे आहे त्याच्याशी संबंधित असलेला प्रश्न जर तुम्ही विचारला, साक्षी वकिलाने विचारला, तर ही इज नॉट एक्सक्यूज फ्रॉम आन्सरिंग. ही कॅन ॲट द मोस्ट से दॅट इज अलाउड की सर आय विल नॉट गिव्ह आन्सर. तर कोर्ट कॅनॉट कंपेल हिम, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. तो म्हणेल मला उत्तर द्यायचं नाही, पण तो ही इज नॉट एक्सक्यूज फ्रॉम आन्सरिंगचा अर्थ काय आहे? ही हॅज टू गिव्ह अन आन्सर. इट मे गो अगेन्स्ट हिम. तर तो कुठल्या ग्राउंडवर एक्सक्यूज मागू शकतो? अपॉन द ग्राउंड दॅट द आन्सर टू सच क्वेश्चन विल क्रिमिनेट. क्रिमिनेट म्हणजे ते उत्तर त्याच्या विरोधात जाईल. आलं लक्षात तुमच्या? ऑर दॅट इट विल एक्सपोज हिम टू द पेनल्टी ऑर फॉरफिचर ऑफ हिज प्रॉपर्टी. काही वेळेला वेगवेगळ्या केसेसमध्ये प्रॉपर्टी इन्व्हॉल्व झालेली असते. घड्याळ चोरीची केस असेल आणि जर त्याने ते उत्तर दिलं की तुझं घड्याळ अमुक कंपनीचं होतं, हे घड्याळ दुसऱ्या कंपनीचं आहे, तुझं घड्याळ स्टील डायलचं होतं, तुझं घड्याळ हे घड्याळ प्रॉपर्टी जी कोर्टासमोर मुद्देमाल आहे तो गोल्डन डायलचा आहे, आणि त्याने जर ते आन्सर येस दिलं तर हीच प्रॉपर्टी, that property may be forfeited from him if it is returned to him as a complainant during the trial, during the inquiry. ट्रायल सुरू होण्याच्या आधीचा स्टेज जो आहे दॅट इज इन्क्वायरी. म्हणजे चार्जशीट दाखल झाली तेव्हापासून चार्ज फ्रेम होईपर्यंतची जी स्टेज आहे त्याला इन्क्वायरी असं म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्ज दाखल होतात. रिलॅक्सेशन ऑफ कंडिशन, बेलचे अर्ज दाखल होतात, काय दुसरे अर्ज दाखल होतात रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचे. त्याने अर्ज केला, त्याला ती प्रॉपर्टी दिली, ती त्याच्याकडून फॉरफिट होईल. सो ही हॅज नो एक्सक्यूज की हे उत्तर माझ्या विरोधात जाईल म्हणून मी आय विल हॅव अ लक्झरी ऑफ रिफ्युजिंग टू आन्सर ऑर आय हॅव अ एक्सक्यूज फ्रॉम आन्सरिंग दी सेक्शन. तर हा महत्वाचा क्रॉस एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, इवन चीफ एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू साठी सुद्धा. आता ह्याचा प्रोव्हायझो बघा. प्रोव्हाइडेड दॅट नो सच आन्सर विच अ विटनेस शॅल बी कंपेल्ड टू गिव्ह शॅल सब्जेक्ट हिम टू एनी अरेस्ट ऑर प्रॉसिक्युशन. हेच ह्याच्यातलं महत्वाचं आहे. तुम्ही उद्या त्याला विचारलात एखादा प्रश्न की तू अमुक अमुक घरामध्ये अमुक तारखेला चोरी केली होतीस, तुमच्याकडे पुरावा आहे, FIR आहे तुमच्याकडे, CR नंबर आहे, गुन्ह्याचा कलम आहे, ह्याचं नाव दिसतंय. यू कॅनॉट मेक हिम टू कन्फेस बिफोर द कोर्ट बिकॉज हिज ऍडमिशन विल अमाउंट टू कन्फेशन ऑन ओथ. ही विल बी अरेस्टेड अँड ही विल बी सब्जेक्ट टू कन्व्हिक्शन. एक्सेप्ट अ प्रॉसिक्युशन फॉर गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्स. पण ते फॉल्स एव्हिडन्सची केस असेल तर त्याला हे एक्सेप्शन केलेलं आहे. तुम्ही हा सेक्शन अत्यंत केअरफुली वाचून घ्या. छोटा आहे. यू हॅव अ बेटर कॉम्प्रिहेन्शन ऑफ धिस सेक्शन प्रॉपरली सो दॅट यू कॅन गो अहेड प्रॉपरली. आता तुम्हाला जे मगाशी सेक्शन 142 मी सांगत होतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही एकदा नजर टाकून घ्या. अतिशय छोटा सेक्शन आहे. एक्झामिनेशन ऑफ विटनेस बाय द पार्टी हू कॉल हिम इन द कोर्ट इज एक्झामिनेशन इन चीफ. रायव्हल पार्टीने केलेली त्याची एक्झामिनेशन जी आहे दॅट इज क्रॉस एक्झामिनेशन. आणि दोन्ही पार्टींना री एक्झामिनेशन साठी बोलवता येतं इफ देर इज अ एम्बिग्युटी आयदर इन द एक्झामिनेशन इन चीफ ऑर इन द क्रॉस एक्झामिनेशन. तो 142 सेक्शन आजच्या चर्चेच्या दृष्टिकोनातून छोटा सेक्शन आहे, पण तो तुम्हाला चांगला समजला पाहिजे
तुम्ही त्याचं आकलन वाचन चांगलं केलं पाहिजे. सेक्शन वाचायची पद्धत अशी आहे की सेक्शनचे 10 भाग करायचे. चिरफाड करतात ना जशी, प्रत्येक अवयव तपासला जातो पोस्टमॉर्टेम मध्ये, तशी चिरफाड करायची. एक एक ओळ त्याची लिहायची, त्याला कट करत जायचं प्रत्येक स्वल्पविरामाच्या ठिकाणी, प्रत्येक अर्धविरामाच्या ठिकाणी, आणि मग तुम्हाला त्या सेक्शनचं कॉम्प्रिहेन्शन लक्षात येईल. तर मी तुम्हाला 2 सेक्शन आतापर्यंत सांगितले, 137 आणि 142. एक सेक्शन तुम्ही अजून बघा या संबंधाने, त्याच्याबद्दल मी थोड्या कॉमेंट्स करतो. सेक्शन 140 हा फार महत्वाचा नाहीये. कुठल्या क्रमाने साक्षीदार आणावेत आणि तपासावेत याच्यामध्ये एखाद्या कायद्याने जर रेग्युलेट केलेलं असेल तर त्या क्रमानेच बोलवावे लागतील ते साक्षीदार. काही कायद्यांमध्ये अशी तरतूद असू शकेल, पण जनरली आयपीसी मध्ये तुमच्या असं लक्षात येईल, आयपीसी खाली जेव्हा आपण केसेस चालवतो, एनडीपीएस ऍक्ट खाली चालवतो, मोकामध्ये चालवतो, मॅजिस्ट्रेट साहेबांपुढच्या 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या केसेस चालवतो, चोरीच्या ह्याच्या त्याच्या, नॉर्मली फिर्यादीला आधी बोलवलं जातं, नंतर पंच बोलवला जातो, नंतर फिर्यादीला सपोर्ट करणारे आय विटनेसेस कुणी आहेत त्यांना बोलवलं जातं, किंवा फिर्यादीच्या कथनाशी सुसंगत असलेले पण आय विटनेसेस नसलेले ते साक्षीदार बोलवले जातात. माणसं जखमी असेल, मृत्यू पावलेला असेल, मेडिको लिगल केसमध्ये मेडिको लिगल सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिलेलं असतं, त्याची तपासणी करून त्याला औषधोपचार करून माणूस मरण पावला असेल तर मेडिको लिगल केसमध्ये म्हणजे गुन्ह्याच्या केसमध्ये त्याचं पोस्टमॉर्टेम झालेलं असतं, त्याचं कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट आलेलं असतं, तर त्या संबंधाने डॉक्टर नंतर बोलवला जाईल. दुसरा डॉक्टर असेल तर दुसरा डॉक्टर बोलवला जाईल. विशेषतः रेपच्या किंवा पोक्सो खालच्या केसेसमध्ये बळीताला तपासणारा डॉक्टर वेगळा असू शकेल, महिला असू शकेल ती, कारण देर आर नॉर्म्स गिवन बाय दी लॉ इन BNSS 23 की या पद्धतीने या अधिकाऱ्यानेच, गायनेकोलॉजिस्टने, हेड ऑफ द इन्स्टिट्यूटने और इन द प्रेझेन्स ऑफ हेड ऑफ इन्स्टिट्यूटने त्या महिलेची तपासणी केली पाहिजे. पण तो जो आरोपी आहे तो ती कृती करण्यास सक्षम आहे का, पोटंट आहे का, ह्याची तपासणी पुरुष डॉक्टरने केलेली असेल किंवा दुसऱ्या महिला डॉक्टरने केलेली असेल. 2 डॉक्टर असतील, ते क्रमाने बोलवले जातील. ऑसिफिकेशन टेस्टचा जो विषय असेल, ज्याच्यामुळे हाडाच्या जॉईंटची एक एक्झामिनेशन, तपासणी, चाचणी रेडिओलॉजिस्ट करतो. रेडिओलॉजिस्ट हा फुल फ्लेज डॉक्टर असतो आणि त्या रेडिओलॉजिस्टने केलेल्या ओपिनियन वरती तो स्वतःचं ओपिनियन देतो की हे जे जॉईंट्स दिसत आहेत जुळलेले, त्याच्यावरून या बळीताचं वय इतकी वर्ष आहे, तर तो डॉक्टर शिवाय तिसरा बोलवला जाईल. आणि मग पंच असतील वेगवेगळ्या प्रकारचे, जागेचा पंच असेल, आरोपीच्या आणि जखमीच्या कपड्याचा पंच असेल, आरोपीने एखादं शस्त्र, एखादं डॉक्युमेंट, एखादी वस्तू, स्टॅम्प, सील असं काही काढून दिला असेल 27 खालच्या, आता 23 खालच्या रिकव्हरीमध्ये, पूर्वी 27 सेक्शन होता, आता BSAचा भारतीय साक्ष संहितेचा 23 कलम आहे. त्याखाली एखादी गोष्टीची रिकव्हरी केलेली असेल, पोलिसांनी एखाद्या घराची झडती घेतलेली असेल तर त्याचा पंच असेल. वेगवेगळे पंच येऊ शकतात, त्यांची चीफ आणि क्रॉस कोर्टामध्ये सातत्याने होत असते. पण आयपीसी मध्ये किंवा BNSS मध्ये कुठेही या पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये साक्षीदार आणावेत असं कुठं म्हटलेलं नाहीये. जेव्हा असं प्रोसिजर नसेल तेव्हा इट इज अ डिस्क्रिएशन ऑफ द कोर्ट. एखादा मोठा साक्षीदार असेल, अँटी करप्शनची केस आहे,
तुम्ही फिर्यादी आणि पंचाची साक्ष बघितली तर त्याला दिवसभर किंवा अर्धा दिवस चीफ एक्झामिनेशन रेकॉर्ड होते. तर जज साहेब सांगू शकतील की तुम्ही ह्या साक्षीदार आधी आणा. इट इज अ चॉईस ऑफ द कोर्ट अँड इट इज अपॉन द रिक्वेस्ट मेड बाय द प्रॉसिक्युशन की ह्या साक्षीदाराला मी आणतोय. नॉर्मली there is a provision to give witness list of the witnesses which the prosecution proposes to examine. ते एकेकाळी आमच्या वेळेला आम्ही जेव्हा ज्युनियर होतो त्यावेळेला ही प्रोसिजर फॉलो होत होती. चार्जशीट मधली काही डॉक्युमेंट डिफेन्सच्या वकिलांना एक 294चा फॉर्म दिला जात असे सरकार पक्षातर्फे किंवा इव्हन बचाव पक्षातर्फे. आता समजा DNA टेस्टचा रिपोर्ट जर निगेटिव्ह असेल, CA रिपोर्ट जे असतील ते सगळे निगेटिव्ह असतील, त्याला साहेब एक्झिबिट देणारच आहेत. बिकॉज दे कम फ्रॉम व्हेरी इंडिपेंडंट एजन्सी आफ्टर सायंटिफिक एक्झामिनेशन. त्यामुळे त्याला एक्झिबिट पडणार आहे. पण नुसता एक्झिबिट पडला म्हणून डॉक्युमेंट वाचता येतं असं नाही. तुम्ही सेक्शन 61 खालची जजमेंट बघा, इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या खालची. नुसता एक्झिबिट पडला म्हणून त्यातली कंटेंट्स वाचता येत नाही. म्हणून देअर हॅज टू बी अ फॉर्मल प्रूफ बाय द ऑथर ऑफ द डॉक्युमेंट, म्हणजे त्याच्यातली कंटेंट्स प्रूव्ह झाली. आणि बघा आपण विचारतो की ह्याच्यातलं लिहिलेलं बरोबर आहे का, खाली तुमची सही आहे का. त्याचं कारण असं तो मजकूर सत्य आणि बरोबर असावा लागतो, मग तो डॉक्युमेंट एक्झिबिट होतो आणि त्याच्यानंतर तो वाचता येतो. पण जर बचाव पक्षाने किंवा सरकार पक्षाने बिफोर प्रोसिडिंग विथ द ओरल एव्हिडन्स आधीच ऍडमिट केलं तर दॅट डॉक्युमेंट कॅन बी रेड ॲज इट इज बिकॉज दे हॅव बीन ऍडमिटेड बाय दी. वन्स यू ऍडमिट देर इज नो स्कोप फॉर यू to say or make a dispute about that document. तर ही ऑर्डर ऑफ विटनेसेस जे आहे ते फार म्हणजे महत्वाचा सेक्शन असं आहे मला वाटत नाही. पण हा कोर्टाचा अधिकार आहे, तुमच्या लक्षात असू द्या. 141 कलम मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. जेव्हा एखादी पार्टी when either party proposes to give evidence of any fact, the judge may ask party proposing to give evidence in what matter the alleged fact, if proved, would be relevant. हा अधिकार न्यायालयाला अशासाठी दिलेला आहे मित्रांनो की काही सरकारी वकील, मी असं बघितलेलं आहे, कुणावर टीका करायचा हेतू नाही, मी एक ट्रिपल मर्डर केस चालवली होती, त्याच्यामध्ये 25-26 साक्षीदार तपासले आणि जसं ते म्हण आहे एक 50 आचार्यांनी बनवलेला स्वयंपाक बिघडतो, तसे ते 26 साक्षीदारांनी ती ट्रिपल मर्डरची केस ॲक्विटलकडे घेऊन गेले. वेगवेगळी कॉन्ट्राडिक्टरी व्हर्शन्स दिली आणि त्याच्यातून त्या केसची वाट लागली. त्यामुळे जज साहेबांना हा अधिकार दिलेला आहे की हा साक्षीदार जो तुम्ही आणताय, जो पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, त्याच्यातून ही केस कशी पुढे जाणार आहे, त्याची रिलेव्हन्सी काय आहे हे मला सांगा. अँड द जज शॅल ऍडमिट, म्हणजे तो पुराव्याचा ॲप्रिशिएशनचा भाग झाला. दुसरा भाग याच्यातला आहे असा 141(2), इफ द फॅक्ट प्रपोज टू बी प्रूव्ड इज वन ऑफ विच evidence is admissible only upon proof of some other fact. असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट जर सिद्ध झालेली असेल तरच ही आता सांगितली जाणारी गोष्ट जी आहे ती सिद्ध होणार आहे, ती विचारात घेतली जाणार आहे, सिद्ध होणारच आहे. Such last mentioned facts must be proved before the evidence is given of the fact first mentioned. तर आता हा सेक्शन त्याच्याच खाली त्याच्याच आसपासचं सेक्शन 3 आहे, त्याच्यामधलं एक उदाहरण या सेक्शनचं
41 1 2 3 च्या संबंधाने एक उदाहरण मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये बी म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे बघा. अतिशय सोपं आहे म्हणून तुम्हाला पटकन समजेल म्हणून मी सांगतो. तुम्ही बेअर ऍक्ट उघडले असतील तर तुमच्या लक्षात येईल. 141 कंसात 1 2 आणि 3 सबसेक्शन नंतर जे बी म्हणून उदाहरण आहे, बी बाबा, इफ इट इज प्रपोज टू प्रूव्ह, इफ नाही हा, इफ इट इज प्रपोज टू प्रूव्ह बाय ए कॉपी, कॉमा, द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट्स सेड टू बी लॉस्ट. एक कागदपत्र हरवलेलं आहे ओरिजिनल, आता त्याची कॉपी प्रूव्ह करण्याचं चाललेलं आहे. द फॅक्ट दॅट ओरिजिनल इज लॉस्ट must be proved by the person proposing to produce the copy before the copy is produced. तुमच्या लक्षात येईल की जी गोष्ट तुम्हाला आता रेकॉर्डवर आणायची ती का आणताय, तर पहिली ओरिजिनल गोष्ट हरवली आमची म्हणून ही आणतोय. तर ओरिजिनल गोष्ट हरवल्याची तुम्हाला माहिती आहे, कागद हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला एक सेपरेट रजिस्टर असतं, डॉक्युमेंट मिसिंग रजिस्टर. माहिती आहे का तुम्हाला? डॉक्युमेंट रजिस्टर प्रत्येक पोलीस स्टेशनने मेंटेन करायचं आणि तक्रारदाराने त्याची रिक्षामध्ये त्याच्या वडिलांचं मृत्यूपत्र हरवलं, 10 झेरॉक्स काढून ठेवल्यात घरात, पण ओरिजिनल रिक्षामध्ये हरवलं वकिलांना दाखवायला घेऊन जात असताना. त्याची तक्रार दिली पोलीस स्टेशनला, त्या तक्रारीची एक कॉपी ती सर्टिफाईड करून पोलीस स्टेशन तुम्हाला देतं की तुमची ही तक्रार आहे. शेवटी पोलीस असं पण देऊ शकतात तुम्हाला की आम्ही गेले 6 महिने याच्या संबंधाने चौकशी केली 50 रिक्षावाल्यांपुढे, पण आम्हाला एक ओरिजिनल तुमचं मिळालेलं नाही. असं झालेलं प्रूफ तो आधी आणावा लागेल. तुम्हाला सिक्वेन्स समजतोय मित्रांनो? ह्या आधी आणावा लागेल की माझं ओरिजिनल हरवलंय म्हणून आता मला ही कॉपी कोर्टापुढे सादर करायची. त्याला सेकंडरी एव्हिडन्स असं सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला 142 बद्दल बोललो मित्रांनो. आता 148 जो आहे तो कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशनच्या संबंधाने 148 BSA भारतीय साक्ष संहिता, तो मी तुम्हाला उदाहरणं देऊन समजवलेला आहे. एखादा साक्षीदार जे एखादी गोष्ट एक्स्ट्रा सांगतो त्याला तो कागद न दाखवता, त्याचं स्टेटमेंट न दाखवता, त्याचा पंचनामा प्रत्यक्ष त्याला कन्फ्रंट न करता तुम्हाला साधेपणाने विचारता येतो की ही गोष्ट त्यावेळेला तुमच्या पंचनाम्यात सांगितली गेली होती का, लिहिली गेली होती का, तुम्ही पोलिसांपुढे जबाब देताना सांगितली गेली होती का? तर तो म्हणे नव्हती सांगितली. देअर एंड्स द मॅटर. 148चा उद्देश जो आहे त्याने जे इम्प्रूव्ह केलेलं आहे ते त्याला कन्फ्रंट करणे. कधी कसं? विदाउट शोईंग डॉक्युमेंट टू हिम, नंबर 1, और हे जर शक्य नसेल तर ऑप्शन इज गिवन, यू कॅन कन्फ्रंट हिम की बुवा ह्याच्यामध्ये तू जे सांगतोस, चीफ मध्ये जे सांगितलेस ते लिहिलेलं नाहीये. तो साक्षीदार ते वाचू शकतो आणि तो कबूल करू शकतो की ह्याच्यामध्ये नाहीये लिहिलेलं. मग त्याचं कारण सांगता येईल का पोलिसांनी का लिहिलं नाही, पंचनाम्यात का पोलिसांनी ती गोष्ट लिहिली नाही. एका केसमध्ये त्या जागेवरती दांडकं सापडलं होतं. खरं ते दांडकं सांगायचं त्याचं राहून गेलं. ही डिड नॉट स्पीक अबाउट इट. आता तुम्ही त्याच्यावर क्रॉसमध्ये आणणार नाही की हे दांडकं तिथं होतं रे बाबा आणि ते हेच दांडकं आहे म्हणून. वेडेपणा ठरेल. तो दांडकं सांगायचं सोडून देतोय. तो आता काय म्हणाला की बांबूची काठी तिथे सापडली, पंचनामा करताना ती पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतली, त्याच्यावर आमच्या सहीचं लेबल लावलं. आता बांबूच्या काठीचा उल्लेख त्या पंचनाम्यामध्ये नाही. तुमच्या लक्षात आलेलं आहे
आता तुम्ही त्याला कन्फ्रंट करायचंय तुम्हाला. दादा, ही बांबूची काठी त्या पंचनाम्यात सापडली, तुम्ही पंचनामा वाचला का? तो जर शिकलेला असेल बऱ्यापैकी तो म्हणेल वाचला. आपल्याकडे मुंबई पुण्यामध्ये बाहेरच्या राज्यातली माणसं खूप असतात, ती पंच म्हणून येतात बऱ्याच वेळेला. मग त्यांना मराठी येत नसतं, म्हणून त्यांना विचारावं लागतं की मराठी वाचायला लिहायला येतंय का? हा हिंदीत प्रश्न कधीच विचारायचा नाही, हा मराठीत विचारायचा त्याला की दादा तुम्हाला मराठी लिहायला वाचायला येतं का? तर त्याचं उत्तर येईल मला बोलायला येतं थोडा थोडा. ते नको, लिहायला वाचायला येतं का? तो म्हणेल नाही. क्रॉस एक्झामिनेशन ही कला आहे मित्रांनो. त्या कलेचा वापर कसा ब्रिलियंटली करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. ते अनुभवातून तुम्ही शिकत जाल. तर आपण त्याला विचारलं की हे तुम्ही जे सांगितलं तो पंचनामा वाचला का तुम्ही? नाही वाचला म्हणतो. पंचनामा वाचला, पोलिसांनी वाचून दाखवला आणि तुम्हाला तो हिंदीत समजावून सांगितला दोघांनाही, हिंदी अमराठी भाषिकांना. असं झालं का? तर तो ते पण नाही म्हणतो. मग त्याला ते दाखवता येईल, तो पोर्शन मार्क करता येईल तुम्हाला, आयोशी भविष्यात कन्फ्रंट करता येईल तुम्हाला. आणि मग त्या काठीच्या संबंधाने तुम्हाला जे विचारायचं होतं, बांबूच्या काठीच्या संबंधाने, तो भाग तुम्हाला विचारता येईल की बांबूची काठी त्या ठिकाणी सापडली असं त्यांनी वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं का? एक, किंवा ह्याच्यात का लिहिलेलं नाही बाबा बांबूची काठी सापडली म्हणून? काय कारण सांगता येईल का? ऍक्च्युली पंचनामा इज द डॉक्युमेंट ऑफ पंच विटनेसेस. लॉ सेज द पंचाज आर द ऑथर्स ऑफ द Panchanama. It is their document. Although it is physically scribed, written by a writer of the investigating officer or investigating officer himself. बरोबर आहे ते. पण कायदा म्हणतो तो ऑथर आहे त्याचा, कारण त्याच्याकडून तो पंचनामा प्रूव्ह होणार आहे. आणि तो जर आयोगाकडून करायचा असेल घाऊक भावामध्ये, तर मग ह्या दोन पंचांची गरजच नव्हती. तेव्हा सर्वात महत्वाचं जे आहे ते हा 148 सेक्शन जो आहे त्याचे दोन भाग आहेत. त्या दोन भागांचा सखोल अभ्यास तुम्ही करा. त्याच्यातलं प्रत्येक वाक्य तुम्ही सेपरेट करून त्याची चिकित्सा करून तुमच्या नोट्समध्ये लिहा. मला वाटतं हा सर्वात महत्वाचा सेक्शन आहे या क्रॉस एक्झामिनेशनच्या संबंधाने. कारण आधीचा जो सेक्शन मी तुम्हाला सांगितला 142 1 2 आणि 3, ज्याच्यामध्ये एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन, हा सोपा सेक्शन आहे. पण 148 जो आहे तो या क्रॉस एक्झामिनेशनच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सेक्शन आहे असं मला वाटतंय. नाउ फ्रेंड्स, why cross examination? That is given in section 149 BSA. Why cross examination? तुम्हाला माहिती आहे का, मी मेघालयामध्ये अलीकडे जून महिन्यामध्ये, जून महिना नव्हे, आय एम सॉरी, हो, जून मध्ये 19 आणि 20 तारखेला ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायला तिथल्या वकिलांसाठी गेलो होतो. 2012च्या आधी तिथे ज्युडिशियल सिस्टीम नव्हती. नो मॅजिस्ट्रेट, नो सेशन जज, नो सिव्हिल जज, नो एसडी जज, नो हायकोर्ट. या सगळ्या दिवाणी आणि फौजदारी मॅटर तिथल्या रेव्हेन्यू अधिकाऱ्यांपुढे, IAS अधिकारी, IPS अधिकारी यांच्या पुढे चालत होत्या. ते निकाल द्यायचे आणि त्यांचे निकाल गुवाहाटी हायकोर्टामध्ये चॅलेंज व्हायचे. एक ऑर्डिनन्स काढला गेला. 2012 पासून तिथे न्यायसंस्थेची स्थापना झाली. आता आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायमूर्ती, पुण्याच्या
रेवती मोहिते डेरे या तिथे चीफ जस्टिस ऑफ मेघालय हायकोर्ट आहेत. मेघालय हायकोर्ट म्हणून कार्यरत आहेत तिथे. तर त्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाकरता बोलवलं. म्हणाले तुम्हाला जे सांगायचंय चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, याची तयारी कशी करावी, क्रिमिनल केसची, कॉन्ट्राडिक्शन ओमिशन काय आहे, सजेशन का द्यायची, कधी द्यायची, कशा प्रकारे द्यायची आणि डिनायल्स कधी द्यायची, या सगळ्या गोष्टी त्या कॅम्पमध्ये, त्या ट्रेनिंग कोर्समध्ये आम्ही दिल्या. कारण त्यांना कॉन्ट्राडिक्शन ओमिशन सजेशन काही भानगड माहिती नव्हती. इवन हायकोर्टातल्या वकिलांना माहिती नव्हती. आणि माननीय लेडीशिप न्यायमूर्ती महोदया आम्हाला म्हणाल्या की अनेक सेशन्स कन्व्हिक्ट झालेली येतात आमच्याकडे अपिलाच्या स्वरूपात. ती अपिलं आम्ही फॉर प्रॉपर क्रॉस एक्झामिनेशन साठी परत पाठवावी लागतात. आपल्याकडे ही सिस्टीम आहे. आता या क्रॉस एक्झामिनेशनचा उद्देश काय आहे मित्रांनो? आपले पोलीस जे आहेत, एका पंचाला आत्ता अलीकडे मी विचारलं, म्हटलं चाचाजी आप तो ये फलाने फलाने पुलिस स्टेशन के 200-250 केस में पंच बन के आए हैं. तो बोले ये झूठ है, मेरा 100 ही पंचनामा हुआ है. 100 झालेत फक्त पंचनामे. और कोर्ट में आपने मैजिस्ट्रेट साहब के, सेशन कोर्ट के साहब में, सेशन जज के सामने आपने कम से कम 50-60 में दिया है. बोले इतना नहीं होगा, 30-35 होगा. तर असा अनुभव आपल्याला येतो. दॅट स्पीक्स ऑफ हिज क्रेडिबिलिटी. तुम्हाला हा कायदा माहिती आहे की इफ द पंच विटनेस इज अमेनेबल टू द पोलीस, if he is a stock puncher, if he is living on the earning given to him by the police, then he is not a reliable witness. आपल्या BNSS मध्ये म्हटलेलं आहे, पंच should be independent of accused, police and prosecution. पण आता तो इंडिपेंडंट जो असतो, त्याला नोकरी धंदा असते, त्याला कॉलेजला जायचं असतं, त्याला ऑफिसला वेळेवर जायचं असतं. मग हा जो रिकाम टेकडा आहे त्याला पोलीस पंच घेतात. गुन्हे तर घडत असतात, पंचांना बोलवलं जातं. तर त्याची क्रेडिबिलिटी टेस्ट करण्यासाठी, त्याचं खरं चरित्र कोर्टापुढे आणण्यासाठी हा 149 सेक्शन जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यातला आपण ABC वाचूया. मी सेक्शन वाचतो. When a witness is cross-examined, he may, in addition to the questions herein above, म्हणजे पूर्वी जे आता तुम्हाला मी सांगितलं सगळं, referred to, be asked any question which tend, ज्याच्यामुळे to test his veracity, सत्य बोलतोय का, खोटं बोलतोय का. एका साक्षीदाराने घटना दुपारी 4 वाजता घडली होती, तो म्हणाला सकाळी 10 वाजता मी तिथे गेलो, आय एम आय विटनेस. सगळं कथन त्याने सांगितलं. आता 10 वाजता बोलल्यावर त्याने त्याच्या हाताने स्वतःच्या केसची वाट लावलेली आहे, सरकार पक्षाच्या केसची वाट लावलेली आहे. सरकार पक्ष म्हणाले बराबर टाइम बताओ. तर म्हटलं अहो सांगितलंय त्यांनी, आता तुम्ही विचारू नका. साहेब म्हणाले मी रेकॉर्ड केलेलं. मग तो विषय आला नाही. आता आपल्याला खाजून खरूच काढायचे का की बुवा 10 तुझ्या ह्याच्यात नाहीये, तुझ्या ह्याच्यात 4 वाजताच आहे. आपल्याला काढायचं नाही, आपलं काम नाही. टू टेस्ट हिज व्हरॅसिटी. 2 काय, किंवा टू डिस्कवर हु इज ही अँड व्हॉट इज हिज पोझिशन इन लाईफ. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पोलीस स्टेशन मध्येच राहतो. पोलीस सकाळचं, दुपारचं, रात्रीचं जेवण त्याला देतात. पोलीस स्टेशन मधल्याच एका रूम मध्ये तो झोपतो.
आणि मधून मधून तो पोलिसांचं पंच काम करतो, एक केस सोडून दुसऱ्या केसमध्ये. पोलिसांना सुद्धा पर्याय नसतो, आणायचे कुठून इंडिपेंडंट विटनेसेस. आणि तिसरं जे सी म्हटलंय, टू शेक हिज क्रेडिट. आता मित्रांनो, ह्याच्यातला जो प्रोवायझो आहे ना, तो जे वकील पोक्सोच्या केसेस चालवतात, जे वकील महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या केसेस चालवतात, म्हणजे कलम 65 ते 70-71 भारतीय न्याय संहिता 2023 ह्याच्यामधले कलम 65 ते 71 ह्याच्यामध्ये महिलांच्या संबंधाने तुम्हाला काय मर्यादा बाळगायच्या त्या ह्या सेक्शन 149च्या नंतरच्या पहिल्या फर्स्ट एकच प्रोवायझो आहे याच्यामध्ये, काय अजून वेगळा प्रोवायझो नाही आहे याच्यामध्ये. त्या प्रोवायझो मध्ये दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहायला पाहिजे. या सुद्धा प्रोवायझोची तुम्ही चिकित्सा करा. वेअर द क्वेश्चन, मधूनच वाचतोय, वेअर द क्वेश्चन ऑफ कन्सेंट इज अन इश्यू. महिला जर 18 वर्षाच्या वरची असेल, पोक्सोचा सेक्शन 2D काय म्हणतो, तर एनी पर्सन बिलो दी एज ऑफ 18 इयर्स, 17 वर्ष 364 दिवस झाले, चाइल्ड 18 वर्ष 1 दिवस झालाय, 18 वर्ष आज पूर्ण झाली, त्याच दिवशी घटना घडली, तो चाइल्ड होणार नाही. पण 1 दिवस जरी a person below the age of 18 years is a child in the eyes of law as per POCSO Act. तर आता महिलांवरती जे 65 नंतरचे जे सेक्शन्स आहेत, हे पोक्सोशी संबंधित नाहीये, मला माहिती आहे, BNS संबंधित आहे. त्यांच्या संबंधाने कन्सेंटचा संबंध घेतला जातो, तिच्या कन्सेंटचा, दॅट शी वॉज अ कन्सेंटिंग पार्टी टू दी फिजिकल रिलेशन बिटवीन अक्यूज अँड हर. तर हा तुम्हाला विचारताना, इट शॅल नॉट बी परमिसिबल टू ॲड्रेस एव्हिडन्स or to put questions in cross examination of the victim as to general immoral character. लक्षात घ्या मित्रांनो, इमॉरल कॅरेक्टरची ती असली म्हणून तिच्यावर बलात्कार करायचा, तिचा विनयभंग करायचा आपल्याला अधिकार आहे, असं लायसन्स कायद्याने दिलेलं नाहीये आरोपीला. ती महिला कुणीही असेल, ती त्याची प्रेयसी सुद्धा असेल, पण तिच्या इच्छेच्या विरुद्ध तिच्याशी ते कृत्य करायचा त्याला अधिकार नाही. तिच्या इच्छेच्या विरुद्ध, तिच्या संमतीशिवाय जर त्याने ते केलं तर तो गुन्हा होणार आहे. त्याची प्रेयसी होती, इतकी वर्ष प्रेम होतं, चालेल. सो त्या लिमिटमध्ये, तर ॲज टू दी जनरल इमॉरल कॅरेक्टर, की तुझं पूर्वी 10 जणांबरोबर अफेअर होतं, मग ह्याच्या बरोबर होतं आरोपी बरोबर, यू कांट आस्क दिस, ऑर प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्स. आता नैतिक दृष्ट्या अतिशय घृणास्पद प्रश्न होणार आहे, असा कुणीही विचारू नये. माझं म्हणणं आहे, क्रॉस एक्झामिनेशन करताना कन्सेंट जी आहे ती आपल्या क्रॉसमधून प्रतीत झाली पाहिजे, ती रेकॉर्डवर गेली पाहिजे. पण कन्सेंट हा शब्द आपण तोंडातून काढायचा नाहीये की हे तुमच्या संमतीने झालं म्हणून. नेव्हर डू दॅट, बिकॉज इफ यू फेल इन प्रूव्हिंग कन्सेंट ॲज यू क्लेम, इफ यू फेल, then it will bounce back on you that you have. आणि कारण काय आपण म्हणतो, कन्सेंटने झालंय म्हणजे तो सेक्शुअल ऍक्ट झाला हे मान्य केलेलं आहे. आता तुम्ही त्याला कन्सेंटचं रूप त्या ह्याच्यामध्ये देताय क्रॉसमध्ये, पण कन्सेंट तुम्हाला सिद्ध करता आली नाही. अंगावर आपटणारा प्रश्न आहे हा. सगळा डिफेन्स कोलॅप्स होऊन जाऊ शकेल. म्हणून हा प्रश्न जो आहे
149 कलमाखालचा जो प्रोव्हायझो आहे तो तुम्ही वाचून घ्या. साक्षीदाराची व्हॅरॅसिटी म्हणजे तो सांगतो त्यातलं तथ्य, खरेपणा, तो खोटं सांगतोय का, टू डिस्कवर की हा माणूस काय लायकीचा आहे. जरा अयोग्य शब्द वापरतो मी, पण पोलिसांच्या किंवा एखादा दारूचा गुत्ता चालवणार आहे, पोलिसांचे हप्त्याचे पैसे गोळा करणार आहे, अशी अनेक माणसं असतात. आता ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत आपल्याला, पण ते वॉर्डन म्हणून असतात, ते दिसतात. ते वॉर्डन कुठून पकडून आणतात, कोण नेमतं त्यांना, त्यांना पगार कोण देतं, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. मग काही लोक सांगतात ते होमगार्डचे लोक आहेत, ते सिव्हिल डिफेन्सचे लोक आहेत. एवढा वेळ कसा काय मिळतो आणि त्यांचा एम्प्लॉयर त्यांना कसा काय सोडतो. दुसरा एक तिसरा जो ह्याच्यातला भाग आहे, टू शेक हिज क्रेडिट. क्रेडिट म्हणजे क्रेडिबिलिटी. त्याचं समाजातलं स्थान जर चांगलं नसेल, तोच जर गुंड असेल, त्यानेच जर पूर्वी अशा प्रकारची अनेक कृत्य केली असतील, त्याला कन्व्हिक्शन झालेली असेल, आता तो साक्षीदार म्हणून आलेला आहे, यू कॅन से, त्याच्यावरती अनेक केसेस असतील, बेलच्या वेळेला तो कन्सिडर होणार नाही. पण अगेन्स्ट who number of cases are pending, such witness comes to the court. Court may have in its mind की हा माणूस अनेक भानगडी केलेला दिसतोय, नाही तर ह्याच्यावर रोज दरवर्षी कशी काय केस होते. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला माझी विनंती अशी आहे की मी सेक्शन थोडेसे रिफर केलेले आहे. तुम्ही त्या सर्व या चीफ एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन आणि क्रॉस एक्झामिनेशनशी संबंधित असलेले सर्व सेक्शन तुम्ही तुमच्या नोट्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे कॉमा आला की ती ओळ सोडून द्यायची, सेमी कॉलम आला की ती ओळ सोडून द्यायची, खाली परत त्याचा अर्धा भाग लिहायचा, उरलेला भाग लिहत 10 ओळीचा तो जरी सेक्शन झाला तुमच्या वहीवरती तरी चालेल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर या सेक्शनची चिकित्सा केली, नॉट ओनली दॅट, व्हॉट यू हॅव टू डू मोस्ट इम्पॉर्टंटली, की क्रॉस एक्झामिनेशनवर, एक्झामिनेशन इन चीफवर, कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन्सवर, डिनायल्सवर आणि सजेशन्सवर, मी परत एकदा सांगतो, चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन, डिनायल आणि सजेशन, या 7 अंगांवरती, 7 विषयांवरती असलेलं मुंबई हायकोर्टाचं, नामदार सुप्रीम कोर्टाचं किंवा भारतातल्या कुठल्याही हायकोर्टाचं एक एक जजमेंट जरी वाचलं तुम्ही, तरी तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा प्रकाश पडेल. हा सेक्शन तुमच्या मनामध्ये स्पष्ट होईल. तुम्हाला हे क्लिअर कळेल किंवा वाय दिस सेक्शन्स आर मेड अँड व्हॉट इज द अल्टिमेट गोल टू बी अचीव्ड बाय इंट्रोड्युसिंग एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन अँड देन री एक्झामिनेशन. मित्रांनो, जन अदालत पुणे या संस्थेतर्फे मला आज तुमच्याशी बोलायची संधी मिळाली. मी माझं भारी इंट्रोडक्शन करून दिलं. 44 वर्ष झाली माझ्या वकिलीला. आता हे BNS, BSA आणि BNSS 23 सगळे 1/7/24 पासून जे लागू झाले, ते सगळे सेक्शन डोक्यात अजून बसायचे आहेत. त्यामुळे मी प्रिंट्स काढून घेतल्या त्या सेक्शनच्या. तुम्हाला वाचून दाखवताना चूक होऊ नये हा हेतू होता. त्याच्यामध्ये फार मोठा बदल नाहीये. माझ्या तर माहितीप्रमाणे सगळे सेक्शन जसेच्या तसे BNS मधले, BNSS मधले आणि BAS मधले, इंडियन एव्हिडन्स मध्ये जे होतं तसेच तसं घेतलेलं आहे. फार मोठा बदल नाहीये. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये 5-7% फरक करून नवीन BNS झालेला आहे. पण हे क्रॉस, चीफ आणि री एक्झामिनेशनच्या संबंधाने हे सगळे अतिशय सेम टू सेम आलेले आहेत. तुम्ही त्यांचं चांगलं वाचन करा, त्याच्यावर प्रत्येकी एक जजमेंट बघा आणि मी जे आज सांगितल्या त्या सेक्शनचे नोट्स काढा. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.
तुमच्या परीक्षेसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो मनापासून. बार कौन्सिलचा मी गेली 5 वर्ष सदस्य होतो. आता पुन्हा मला ठाण्यातल्या लोकांनी निवडून दिलंय. मी ठाणा आणि रायगड जिल्ह्यातच फिरलो, बाहेर कुठल्याही जिल्ह्यात गेलो नाही. तर मी लोकांना कायम हेच सांगत आलो की बाबा रे, सातत्याने वाचत राहा आणि तुम्ही जे वाचलंय त्याच्या नोट्स काढा. त्या तुमच्या लक्षात राहतील नोट्स काढल्यात तर. तुम्ही त्या नोट्सचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापर केला, त्या 80-90% तुमच्या लक्षात राहतील. तुम्ही कधीही त्या विसरू शकणार नाही. तेव्हा सर. लिखाण महत्वाचं आहे, त्याचा वापर महत्वाचा आहे. मला बोलवलं, खूप खूप धन्यवाद. जन अदालत आणि तुम्ही सगळे जे 142 लोक आतापर्यंत 150 लोक टिकलेले आहात, Sir, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. sir, please, sir, please repeat that cross examination, chief re-examination. चीफ एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, Yes, sir. Yes, sir. वेट, कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन्स, Yes. suggestions and denials. Suggestions and denials. What is denial? You deny the case of prosecution. Yes, sir. की तू तिथे हजर होतास हे खोटं सांगतोस, तू डोळ्याने घटना पाहिलीस हे खोटं सांगतोस, तू अमुकचा नातेवाईक आहेस. आता सजेशन काय आहे आपलं? हे डिनायल झालं. दोन. सजेशन काय आहे? तू जखमी माणसाचा सख्खा भाऊ आहेस म्हणून तू आज खोटी साक्ष देतोस. Yes. दिस इज सजेशन. Yes, sir. सजेशन आता काही नामदार हायकोर्टामध्ये मी काही अपिलं आर्ग्यू केली माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा हायकोर्ट, some हायकोर्ट judges say that suggestions, we don't go by your suggestions, we don't go by even your denials, because the basic burden is on prosecution to prove its case beyond all reasonable doubts. 1984चं शरद सारडाचं जजमेंट वाचलं तुम्ही? शरद सारडा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, पुण्याचं जजमेंट आहे ते. तुम्हाला सगळा कायदा कळेल, विशेषतः सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सचा, इंटरेस्टेड विटनेसचा, क्रॉस एक्झामिनेशन, त्याची व्हॅल्यू सगळं कळेल तुम्हाला. बोला, अजून कोणाला काय विचारायचंय? Thank you, sir. तर Thank you. नमस्कार, माझं नाव ऍडव्होकेट अमुक ताशी. तर माझ्या बोला. माझी जी सनद आहे त्याला आता नुकतंच 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर आम्ही आता ज्या स्टेजमध्ये असणारे जे वकील आहोत, तर त्यांना समजा अल्टिमेट त्यांचं ड्रीम असेल किंवा एम असेल जज व्हायचं, तर कोर्टातला प्रॅक्टिकल अनुभव किती मॅटर करतो? हे समजा हे असे विषय शिकायचे असतील. प्रचंड. बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी 44 वर्ष वकिली केली. येस सर. जो चांगला वकील आहे, जो चांगला सरकारी वकील आहे, तो चांगला जज म्हणून समोर आलेला आहे. पुस्तकी किडा त्याचा उपयोग नाही. म्हणून आता लेटेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं, JMFC आणि CJJDच्या परीक्षेसाठी कमीत कमी 3 वर्षाची प्रॅक्टिस आवश्यक आहे. माझं म्हणणं आहे 5 वर्षाची प्रॅक्टिस करा आणि मग JMFCच्या परीक्षेला बसा. तुला आता 1.5 वर्ष झाले, तुला नुकताच पाळण्यात घातलाय. 5 वर्ष काढ, बघून घे सर सिनियर लोक कसं चालवतात, कुठला सेक्शन रिफर करतात, कसं काम चालवतात, नामदार कोर्टाच्या काय क्वेरीज येतात, मग क्वेरी ओलांडून ते पुढे जातात. मी नंतर सांगतो साहेब ते नाही. कोर्टाची क्वेरी आल्याबरोबर आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे, इवन क्रॉस एक्झामिनेशन चालू असताना. सम टाइम कोर्ट में से हे कशासाठी विचारताय तुम्ही? तर साक्षीदार इंग्लिश न समजणारा असेल तर यू कॅन से की सर आय विल एक्सप्लेन विदिन 2 सेंटेन्स. सांगू शकता दिस इज द प्रोप्रायटी ऑफ दिस क्वेश्चन. और साक्षीदाराला इंग्लिश कळत असेल तर यू कॅन have an excuse from the court, sir, this is a relevant question and I will explain at the time of my arguments. ते ओलांडून पुढे जाऊ शकत नाही तुम्ही, कारण तुम्ही एखाद्या साक्षीदाराची क्रॉस करत असता, ती त्या
ती नामदार कोर्टाच्या परवानगीने करत असतात. ते ट्रायल कोर्ट मॅजिस्ट्रेट साहेबांचा असेल किंवा सेशन जज साहेबांचा असेल. मी तुम्हाला एक जजमेंट सांगतोय, ते लिहून घ्या तुम्ही मित्रांनो. माझं जे पुस्तक आहे क्रॉस एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये मी हे दिलेलं आहे. 2020 ऑल MR क्रिमिनल, 2020 ऑल MR क्रिमिनल 3750, संजय शंकर भालकर BHAL भालकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. संजय शंकर भालकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. We are in the control of the court. While you cross-examine the witness, if court stops you, you have to stop. Know the reason why court has stopped you. Convince the court as to why that question is necessary. क्रॉस करून जाऊ नका. कोर्टाशी भांडत बसण्यात अर्थ नाही. आपण कोर्टात काम करायला आलोय, आपण केस चालवायला आलोय, कोर्टाशी वाद घालायला नाही. कोर्ट एखादा शब्द कटू पण बोलते रागाच्या भरात, येस सर, थँक्यू सो त्याचं मच. भांडवल करायचं नाही. तेव्हा अनुभव घे बाळा तू अमोघ, आणि मग या सर. परीक्षेला बस. आपल्याला चांगल्या जजेसची, कर्तबगार जजेसची भारतातल्या न्यायव्यवस्थेला आवश्यकता आहे, आणि ते अनुभवी पण असावे. येस सर, थँक्यू सो मच. बोला सर, आपण सर. एक्झाम्पल देत होतात. हा. ते सरकारी वकील सांगतात विटनेसेसला का एक्सप्लेनेशन द्यायचं. फर्दर एक्सप्लेनेशन देत असतील तर त्यांना कसं रिस्ट्रेन वगैरे करता येतं नाही, का काय? कसं आहे ते मध्येच त्यांना, कोणी- म्हणजे यू हॅव टू टेल द कोर्ट ऑनेस्टली विथ रिस्पेक्ट की लेट हिम नॉट एक्सप्लेन, लेट हिम आन्सर. त्याने येस आणि नो मध्ये उत्तर द्यावं अशी अपेक्षा नाही, पण त्याने त्याच्यानंतरचं वेगळं सेंटेन्स, ज्याच्यामुळे तुमच्या क्रॉस एक्झामिनेशनची लाईन अँड लेंथ बिघडते, त्याची अलाइनमेंट बिघडते, असं उत्तर काही साक्षीदार ट्रेंड होऊन येतात. काही प्रॉसिक्युटर, काही सरकार पक्षासाठी काम करणारे विशेष सरकारी वकील, मी सुद्धा 7-8 वेळा काम केलंय विशेष सरकारी वकील म्हणून, पण काही त्यांना सांगतात, त्यांनी विचारलं ना की तू त्याच्यात उपप्रश्न त्यांना विचार, तू डिस्टर्ब कर क्रॉस त्यांची, तर त्याचं काम नाहीये. आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना मित्रांनो, यू हॅव टू बी सोबर विथ द विटनेस. खेळीमेळीच्या वातावरणात विचारलं पाहिजे. तुम्ही टेन्शन मध्ये आहे, डोक्यावर प्रचंड टेन्शन ठेवलंय आणि त्याला टेन्शन मध्ये आणताय. गमतीदार प्रश्न विचारा त्याला. काहीतरी सुरुवातीला त्याला फ्रेंडली वाटलं पाहिजे की अरे हा बाजूला उभा आहे पिंजऱ्याच्या, तो माझ्यावर मगाशी ओरडत होता बरोबर बताव करके, हा तर मला प्रेमाने विचारतोय, आपला माणूस दिसतोय, असं इम्प्रेशन त्याच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. मगाशी जे मी सांगत होतो, तो जे व्हॉलेंटिअर करतो आणि ऍड करत जातो, तर देर इज अ लिबर्टी. मी ते जजमेंट विसरलो. यू कॅन आस्क हिम की हे पोलिसांना जबाब देताना तू सांगितलं होतंस का, तुमच्या लक्षात येतंय? तुम्ही Yes, sir. हे विचारू शकता की तू जे आता स्वतःहून सांगितलं, साहेबांनी तसंच लिहून घ्यायचं नाही आपल्या प्रश्नामध्ये, आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून नाही लिहून घ्यायचं. साहेबांना सांगायचं, साहेब विटनेस व्हॉलेंटियर्स तुम्ही लिहून घ्या, घेणार असाल तर. हाय, प्रत्येक प्रश्नाला व्हॉलेंटियर करतोय, पण ते विटनेस व्हॉलेंटियर म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही घ्या, ते विटनेस व्हॉलेंटियर दॅट सो अँड सो आलं तर त्या प्रश्नाला लगेच उपप्रश्न आपला, हे गोष्ट तू पोलिसांना सांगितली होतीस का? आता तुम्हाला हे क्रॉसमध्ये आल्यामुळे कॉन्ट्राडिक्शन म्हणून ती घेता येणार नाही, पण रेकॉर्ड म्हणून घेता येईल. मग तो म्हणेल सांगितली नव्हती म्हटली तो वॉशआउट झालं. तो म्हणाला सांगितली होती, तर ती नाहीये त्याच्या जबाबामध्ये. त्याचं कारण त्याला विचारू नका. यू कॅन आस्क ॲट द मोस्ट टू आयवो. हे सगळं त्याने जे व्हॉलेंटिअर केलंय हे त्याच्या जबाबात नाहीये. व्हॉलेंटिअर केलंय ते त्याच्या जबाबात त्याने सांगितलेलं नाही. विचारू शकता तिकडे. पोलिसांना सांगितली होती,
मग पोलिसांनी का नाही लिहून घेतली असा प्रश्न येतो. त्याचा उलटा इन्फरन्स असा येतो की ह्याने पोलिसांना सांगितली नव्हती. आता हा कुणाच्या तरी शिकवणीमुळे तुमची क्रॉस बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून तो कुठेही जोडणी करून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला जोडणी करतोय. काही काही वेळेला आपण सुद्धा क्रिटिकल पोझिशन मध्ये असतो. जो क्रॉस एक्झामिनर असतो तो केस सिरियस असते. आपल्याला प्रत्येक प्रश्न केअरफुली विचारायचा असतो. पण आपली लेंथ, लाईन अँड लेंथ ज्याला बॉलरशी म्हणतात, आपण पण बॉलिंगच करत असतो त्याच्यावर. ती लाईन अँड लेंथ बिघडवण्याचा तो साक्षीदार प्रयत्न करतो. अशी त्याला फूस मारलेली असते. साहेबांना सांगायचं व्हॉलेंटियर म्हणून लिहून घ्या आणि ते पोलिसांपुढे सांगितलं होतं का मला विचारायची परवानगी द्या, कारण हा प्रत्येक प्रश्नाला ऍड करतोय. नाहीतर ह्याची माझी क्रॉस बाजूला राहील आणि याचं परत चिप सुरू होईल. ओके, तर यू कॅन कन्फ्रंट विथ हिम. पण तर प्रत्येक प्रश्नाला जर व्हॉलेंटियर करत असेल आणि कोर्ट पण जर घेत असेल व्हॉलंटरी विटनेस व्हॉलंटरी स्टेटमेंट म्हणून, तर मग तसं घेता येईल का कोर्टाला आणि आपल्याला थांबवता येईल का तसं घेण्यापासून? कोर्टाने घ्यायचं नाहीये तसं. जी परिपक्व न्यायालय आहेत, जे सीझन जजेस आहेत, मॅजिस्ट्रेट आहेत, ते काय म्हणतात, बाबा रे यांच्या प्रश्नाचं उत्तर दे. आता तू त्याला परत तुझी जोडणी जोडू नकोस. हो नाही, माहिती नाही, खरं आहे खोटं आहे असं उत्तर तू दे. तुला लिबर्टी आहे ते देण्याची. हे खोटं बोलतायत, त्याला तू एक्सप्लेनेशन तुझं देऊ नकोस. हे जजने सांगायला पाहिजे. पण जज इफ फेल्स यू कॅन रिक्वेस्ट द जज की तो व्हॉलेंटरी सांगतोय म्हणून घ्या आणि त्याला लगेच प्रश्न विचारायचा की हे जे तू आत्ता सांगितलंस व्हॉलेंटरीली, स्वतःहून जे सांगतोयस ते पोलिसांना जबाब देताना सांगितलं होतंस का? ते तुमच्या क्रॉसमध्ये आलेलं असल्यामुळे त्याचं व्हॉलेंटरी स्टेटमेंट तुम्हाला ते तुझ्या जबाबात का लिहिलेलं नाही असं विचारता येणार नाही. पण यू कॅन कन्फ्रंट विथ आयओ. तर त्या बाबतीत बऱ्याच वेळा कोर्ट असं म्हणतं की तुम्ही हे क्रॉस मध्ये विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही दिलेलं रिप्लाय आहे आणि इनिशियली 161 स्टेटमेंट किंवा FIR नाही, तर ते तुम्हाला क्रॉस मध्ये परत तू तुझ्या स्टेटमेंट मध्ये नाही सांगितलं किंवा FIR मध्ये नाही सांगितलं असं विचारता येणार नाही. नाही, वकील चूक काय करतो अर्णव, की ते तुझ्या पोलिसांना सांगितलं होतं का? आता तो म्हणतो सांगितलं होतं, ते राहू दे ना तसंच. तसं का नाही हे तुम्हाला विचारता येत नाही. यू कांट कॉन्ट्राडिक्ट विथ हिम. कोर्ट पोलिसांना हे सांगितलं नव्हतं हे विचारू देत नाही. आलं या ग्राउंडवरती जे चीफ मध्ये नाही आलेलं तुमच्या क्रॉसच्या क्वेश्चनला ते रिप्लाय आहे. नाही, तो रिप्लाय नाही. ही हॅज व्हॉलेंटियर्ड. माय क्वेश्चन वॉज डिफरंट. ही वॉज व्हॉलंटियर टू युअर क्वेश्चन. वाद घाला तिथे कोर्टाशी तुम्ही सभ्य भाषेमध्ये. साहेब माझा प्रश्न एवढाच होता, त्याचं उत्तर त्याने दिलंय, ते तुम्ही घ्यायचंय खरं, पण तुम्ही त्याने ऍडिशनल सांगितलेलं घेताय. दिस विल अमाउंट टू चीफ एक्झामिनेशन अँड आय हॅव एव्हरी राईट टू आस्क हिम वेदर ही हॅड स्टेटेड इट टू द पोलीस. एक जजमेंट आहे, कोणीतरी शोधून काढा. माझ्याकडून कसं गेलं मला माहिती नाही. देअर इज अ जजमेंट. You can't keep on volunteering in the cross examination. You have to answer the cross examination, the questions asked by the defense witness, cross examiner. Otherwise there won't be any discipline. तुम्ही क्रॉसचं एक त्याचं पंख तोडला तर तो लगेच जॉईन करून दुसरं सांगेल. क्रॉस संपणारच नाही मग. आणि कोर्टाने ते अलाव करायचं नाहीये. आणि अनेक चांगल्या जजेस पुढे काम केलंय आणि करत असतो. ते से नो मिस्टर, तुम्ही व्हॉलेंटियर करू नका. तुम्हाला आणि काहीतरी महत्वाचं असेल व्हॉलेंटियर केलेलं, आरोपीच्या विरोधाचं नव्हे, पण केसच्या दृष्टीने महत्वाचं असेल, ते घेऊ शकतात जज. पण तो प्रत्येक प्रश्नाला जर व्हॉलेंटियर करायला लागला तर ते रडगाणं कधीच संपणार नाही ना. That will amount to mockery of the cross examination. तर तुम्ही कोर्टाला सांगितलं पाहिजे, मी त्याने का लिहिलेलं नाही हे विचारत नाही, त्याने पोलिसांपुढे सांगितलं होतं का एवढंच विचारतोय. तर तो म्हणेल 2 उत्तरं की पोलिसांपुढे सांगितलेलं नव्हतं. स्टॉप, तो पुढचा प्रश्न विचारा, त्याची व्हॅल्यू गेली म्हणजे.
दॅट इज नॉट हिज व्हॅल्यू. क्रॉस कुठल्या ह्याच्यावर आहे तर पूर्वीच्या रिटर्न डॉक्युमेंट वरती आहे. व्हॉट वॉज स्क्राईब्ड बाय द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ऑर द कोर्ट ऑर द इन दी पंचनामा, किंवा एखादं पत्र तिने लिहिलेलं आहे पूर्वी प्रेम करत असल्याबद्दलचं, ते पत्र दाखवू शकता तुम्ही. रेपची केस चालू आहे, तुमचं एवढं प्रेम आहे अफाट चाललेलं आहे, हे बघा या पत्रात लिहिलंय. सो यू कन्फ्रंट. पूर्वीचा 145, आत्ताचा 148 त्याच्यासाठीच ठेवलेला आहे. सर कॉन्ट्रडिक्शन आणि सर, रेकॉर्ड मध्ये काय फरक सांगता येईल? काय कॉन्ट्रडिक्शन आणि रेकॉर्ड मध्ये, इट इज अ पार्ट ऑफ कॉन्ट्रडिक्शन आणि रेकॉर्ड. काय नाव बेटा तुझं? विशाल. विशाल सर. विशाल, कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन मी बोललो. नाही सर, रेकॉर्ड आता बद्दल तुम्ही एक शब्द बोललेलो नाहीये. ओके ओके. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे त्याच्या पूर्वीच्या स्टेटमेंटच्या विरोधात जाऊन तो भलतच, म्हणजे दोघांनी मारल्याची केस आहे, तो 5 जणांचं नाव घेतो, हे 5ही जणांनी मारलेलं आहे. दॅट इज कॉन्ट्राडिक्शन. आणि जे त्याच्या जबाबात मुळातच नाहीये ते जेव्हा तो कोर्टापुढे नव्याने इम्प्रुव्हमेंट म्हणून सांगतो, दॅट इज ओमिशन. म्हणजे तो जे आत्ता सांगतोय ते त्याच्या स्टेटमेंटमध्ये नाहीये, नसणे याला ओमिशन म्हणतात. म्हणून ती ओमिशन ती त्याला कन्फ्रंट करायची, आयोला कन्फ्रंट करायची. आणि कॉन्ट्राडिक्शन आली ती सुद्धा आयोला कन्फ्रंट करायची की 5 माणसांनी हत्याराने याला मारलं असं ह्याने सांगितलं होतं का तुमच्या पुढे? आयो नाहीच म्हणणार ना. ते 2 आहेत ते पण सुटण्याची शक्यता आहे. रेकॉर्ड गोष्ट वेगळी आहे बेटा. कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन याच्यातला फरक परत एकदा तू समजावून घे. मी माझ्या लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. युट्यूबवर हे टाकलं तर ते अभ्यासून घे, मी बोललोय ते. आणि विशाल तुला त्याच्यातून तुला ठरवायचं आहे. आणि सर्वात महत्वाचा गुरु जो आहे तो आपल्या कोर्टामध्ये केस चालवणारे सराईत सिनियर, त्यांच्या मागे बसणे, ते प्रश्न कसे फॉर्म करतात, क्रॉसचे प्रश्न, कॉन्ट्राडिक्शन ओमिशनच्या संबंधाने कुठले प्रश्न फॉर्म करतात, ते प्रश्न लिहून घ्यायचे आपण मागे बसून. मी छोटा वकील असताना ज्युनियर डेज मध्ये 6 सिनियर्सचे माझ्या तारखा लिहिलेल्या असायच्या. या सिनियरचा अमुक तारखेला आहे, या सिनियरचा अमुक तारखेला आहे. बसून प्रश्न लिहून घ्यायचं. उत्तर तर छोटं असतं, नो. एन फक्त काढायचा किंवा क्रॉस चिन्ह मारायचं, नो. येस असेल तर टिक करायचं. मला माहित नाही, AD IDK आय डोंट नो, मला सांगता येणार नाही, तर तसं लिहायचं. प्रश्न लिहून घ्यायचे. त्या प्रश्न लिहिण्यातून तुमची क्वेश्चन टेक्निक सुधारेल. क्रॉस एक्झामिनेशन ही दुर्दैवाने लॉ कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही. आणि जे मूळ ट्रायल चालतात त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जे एखाद्या प्रॅक्टिसिंग वकिलांनी मार्गदर्शन करायचे ते केलं जात नाही. त्यामुळे तिथे क्रॉस एक्झामिनेशन नसते. आणि मालिकांमधून आणि सिनेमांमधून जे आपण बघितलेलं असते क्रॉस एक्झामिनेशन, ती तर्काशी सुसंगत नसते. ती त्या केसपुरती मजा येते बघायला. असा प्रश्न विचारला हिरोने, ते सोडून द्या. आपण इथे सिनियरच्या मागे बसून शिकलं पाहिजे. अजून काही प्रश्न आहे? सर नमस्कार. मगाशीच मी एक प्रश्न विचारला होता ज्युनियरशिपच्या संदर्भामध्ये. तर हा प्रश्न विचारण्यामागं कारण असं होतं की बऱ्याच मार्गदर्शकांनी असं सांगितलेलं आहे की कोर्टामध्ये गेल्यावर जे सिनियर मोस्ट ज्युनियर असतात, आणि जो की मलाही अनुभव आला की क्लेरिकल कामं सांगतात, म्हणजे झेरॉक्स आण, फाईल आण. तर जे वकिलीचं ज्ञान जे आहे ते आपल्याला म्हणजे फारसं जे सिनियर जे आहेत, म्हणजे 20-25 वर्ष एक्सपिरियन्स असणारे जे सिनियर आहेत, तर ते काम जे आहे ते सिनियर मोस्ट ज्युनियरला, म्हणजे आपण फ्रेशर म्हणून जॉईन झालो तर आपल्याला शिकायची संधी जी आहे ती खूप कमी असते. त्यामुळे बेअर ऍक्ट आणि पुस्तकी ज्ञानावर जास्त फोकस करावा असा. अरे बाबा, तुझी 1.5 वर्ष झाले ना रे लेका. येस सर, येस सर.
तुला आता झेरॉक्स आणायला सांगितलं तर तुला काय त्याच्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं वाटतं का? कोर्ट 6 तास चालतं ना रे. झेरॉक्स आणायला 10 मिनिटाचं काम आहे. बाकीचे 5 तास 40-50 मिनिटं काय करतोस तू? त्याच्यात ऐकत जा ना. आणि ही सेवा करावीच लागते. अरे सिनियरची बॅग उचलावी लागते, पुस्तकं न्यावी लागतात. आता मी कोर्टात जातो ना, मी काहीच नेत नाही बरोबर. मी गाडीत बसतो, कोर्टात जातो, गाडीत बसतो, ऑफिसला येतो. मला काहीच कॅरी करायचं नाही. माझे ज्युनियर्स कॅरी करतात. आय एम ग्रेटफुल टू देम. मी घेतलं पुस्तक, मी एखादं ब्रीफ घेतलं तर माझ्या हातातून काढून घेतात. असं होणारच ना रे. आपलं गुरु शिष्याचं नातं आहे. या वकिलीचं रहस्य असं आहे, सिनियर कडून शिकणे आणि तरबेज होणे. आणि सगळे सिनियर तुला झेरॉक्स काढायला अख्ख्या पुणे कोर्टातले पाठवतात का? काय रे अमोक? सगळे नाही ना पाठवत. कधीतरी कोणीतरी पाठवतो झेरॉक्स काढायला. जा रे सायटेशन काढून आणि लायब्ररी मधून जाऊन यायचं. पण ते सायटेशन काढून आणलं ना, एक कॉपी नाही काढायची, आपल्यासाठी दुसरी काढून घ्यायची, घरी आल्यावर वाचायची. काय कशासाठी सांगितलं सायटेशन? माणूस काय करतो, झेरॉक्स काढून आणतो, घ्या तुमच्या उरावर आपटलं एकदाच. तसं नाही. ते कशासाठी झेरॉक्स काढायला सांगितली, काय सायटेशन दिलं, म्हणून तुम्ही कुठल्या तरी चेंबरला अटॅच पाहिजे. चेंबरमध्ये तुम्हाला सांगतो चाचणी कशी लावायची, स्टॅपलर पिन कसं मारायचं हे शिकवलं जातं. बोलावं कसं कोर्टापुढे हे कल्चर शिकवलं जातं. कोर्टाशी कसं सौजन्याने वागावं, वकिलीतल्या कोणत्या गोष्टी करू नयेत, कराव्यात चांगल्या गोष्टी, ते सांगितलं जातं. आपल्याला चर्चा होते. पण स्वयंभू जे झालेले असतात वकील, त्यांना मग अडचणी येतात आणि दे बिहेव लाईक एनिथिंग आणि दे स्पॉइल द ॲटमॉस्फिअर इन द कोर्ट. चला मग. सर गुड थँक्यू इव्हनिंग. सो मच सर. सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बोला सर. गुड इव्हनिंग सर. सर आता टाइम खूप झालेला आहे. आपण वेळी भरपूर दिलेला आहात. तर मला असं वाटतं की आज आपण इथं थांबूयात. 8:45 वाजत आलेले आहेत. तर मी Thank you. जनार्दन संस्थेच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो की आपण आपला अमूल्य वेळ काढून आपल्याला अरे काही 40 नाही अमूल्य वर्षापेक्षा वेळ. जास्तीचं मार्गदर्शन आज ऑफिसला दांडी मारली एवढंच. ऑफिसमध्येच बसलोय, बाहेर दोघे तिघे बसलेले दिसत आहेत. हरकत नाही. हा वेळ चांगल्या कामासाठी गेलेला आहे. मला खूप आनंद वाटला. काही आभार मानायची गरज नाही माझी. मीच तुमचे आभार मानतो धन्यवाद मला सर, संधी धन्यवाद. दिल्याबद्दल. सर प्लीज कम बॅक अगेन. थँक्यू सर प्लीज कम बॅक सो अगेन. मच. येस, आय विल कम बॅक. प्लीज प्लीज. सर लेक्चर खूप छान होते आणि तुम्ही आज जे टॉपिक